नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. तर आज आपण खूप दिवसांनी अशी एक रेसिपी तयार करणार आहोत, जी की मोठ्यांना आणि लहानांना दोघांनाही खूप जास्त आवडते. चला तर मग जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण पिंक सॉस पास्ता तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवला आहे आणि एकदम थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकून घेते. ऑलिव्ह ऑइल खूप कमी लागते याच्यासाठी, तुम्ही रेग्युलर ऑइलही यूज करू शकता. पिंक सॉस बनवण्याची प्रत्येकाची पद्धत खूप वेगवेगळी असते आणि त्यामुळेच मी इथे माझी पद्धत तुम्हाला दाखवत आहे. ती खूप सोपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग त्यासाठी आपण सर्वात अगोदर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करून घ्यायच्या आहेत. इथे आपल्याला 2 मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत. त्यांना मध्ये कट करून मी तेलावरती गरम होण्यासाठी ठेवणार आहे. यामध्येच आपल्याला अर्धी सिमला मिरची ॲड करून घ्यायची आहे. लाल सिमला मिर्च ॲड केल्याने सॉसला चव खूप छान येते. आणि यामध्येच आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यावर झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो आणि सिमला मिर्च चांगली व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे. मी इथे अगोदरच पास्ता शिजवून घेतला होता. हा 2 वाटी पास्ता आहे. त्यासाठी मी 4 ग्लास पाणी टाकून त्यामध्ये हा पास्ता ॲड करून घेतला होता. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाकलं होतं, जेणेकरून पास्ता शिजल्यानंतर तो मोकळा व्हावा यासाठी. आणि तुम्ही बघू शकता पास्ता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. याला शिजवण्यासाठी मला जवळजवळ 7 ते 8 मिनटं लागलेली आहेत. आणि पास्ता शिजवून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्लेटमध्ये त्याला ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि थोडं थंड पाण्याने त्याला धुवून घ्यायचं आहे. मी पास्त्यामध्ये काही व्हेजिटेबल्स ॲड करून घेणार आहे. त्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे. त्यानंतर लाल सिमला मिर्च आणि हिरवी सिमला मिर्च घेतलेली आहे. तिला आपल्या व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता. ह्या भाज्या सॉसमध्ये ॲड केल्यामुळे आपल्या सॉसला अजून जास्त छान चव येते. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या भाज्या सॉसमध्ये ॲड करून घेऊ शकता. दुसरीकडे आपले टोमॅटो आणि सिमला मिरचीही व्यवस्थित शिजवून झालेली आहे. त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, जेणेकरून टोमॅटो आणि सिमला मिर्च लवकर शिजतील. आणि यामध्ये मी थोडंसं मीठही ॲड करून घेतलं होतं. याला पलटी करून दोन्ही साईडून व्यवस्थित शिजवून घेऊयात. टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत. त्यांची सालही वेगळी होत आहे. जितकी जमेल तेवढी साल आपल्याला टोमॅटोची साईडला काढून घ्यायची आहे. टोमॅटो आणि सिमला मिरची व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला त्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून घ्यायचं आहे. सिमला मिरची आणि टोमॅटो थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि सॉसला व्यवस्थित थिकनेस येण्यासाठी मी यामध्ये अजून एक पदार्थ ॲड करणार आहे, ते म्हणजेच पनीर. इथे मी पनीर घेतलेलं आहे थोडंसं. त्याने आपल्या सॉसला खूप जास्त रिचनेस येतं आणि सॉस चवीलाही खूप जास्त छान लागतो. इथे मी पनीरही याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि याची आपल्याला फाईन अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे. पनीरमुळे आपल्या सॉसला कलरही खूप छान आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही ही प्युरी ॲड करताना तुम्ही गाळूनही ॲड करू शकता. मी याला अशीच ॲड करून घेणार आहे. मी इथे अगोदरचाच पॅन घेतलेला होता. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून चॉप केलेले व्हेजिटेबल्स ॲड करून घेत आहे. यांना आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ ॲड करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण जी प्युरी तयार केली होती ती आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. चॉप केलेले व्हेजिटेबल्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत. ते तुम्हाला नको असतील तर तुम्ही नाही ॲड केलं तरीही चालतात. याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. सॉस थोडासा शिजल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेला पास्ता ॲड करून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही यामध्ये ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचे आहेत.
यावर झाकण ठेवून आपल्याला 1 ते 2 मिनिटं असं शिजवून घ्यायचं आहे. पास्ता सॉसमध्ये व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं केचप ॲड करून घेतलं होतं. त्याने आपल्या पास्त्याला चव अजून जास्त छान येते. खूप कमी असता सॉस मी याच्यामध्ये ॲड करून घेतला होता आणि याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. अशा प्रकारे आपला पिंक सॉस पास्ता तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला पिंक सॉस पास्ता तयार झालेला आहे. तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा मी इथे थोडंसं यामध्ये चीज ॲड करून घेणार आहे आणि यावर झाकण ठेवून चीज मेल्ट होईपर्यंत ठेवून देणार आहे. अशा प्रकारे आपला पिंक सॉस पास्ता तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट मार्फत कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. आणि अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चला तर मग जास्त वेळ न घालवता लवकरच सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या या चॅनलवरती आपण घरगुती, झटपट होणाऱ्या आणि लहान मुलांना तसेच मोठ्यांनाही आवडणाऱ्या रेसिपी बघत असतो. त्यामुळेच तुम्ही मला सबस्क्राईब केल्याने माझं मोटिवेशनही वाढतं आणि मी अजून जास्त रेसिपी घेऊन येऊ शकते तुमच्यासाठी. धन्यवाद.